काशीनगर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक कुटुंब राहत होतं. पण त्या घरात नेहमी भांडण आणि वाद चालू असायचे. त्या कुटुंबात एकूण 5 जण होते. घराची मोठी एक वृद्ध स्त्री होती. तिचं नाव होतं सुमित्रा. तिचे 2 मुलगे होते. मोठ्या मुलाचं नाव होतं सुरेश आणि त्याच्या बायकोचं नाव होतं कविता. लहान मुलाचं नाव होतं रमेश आणि त्याच्या बायकोचं नाव होतं स्वाती. याशिवाय सुमित्राची एक मुलगीही त्याच घरात राहत होती. तिचं नाव होतं आरती. एक दिवस आरती सुरेशकडे आली आणि म्हणाली, दादा, मला थोडे पैसे हवे होते. मी आईला विचारलं होतं, पण त्यांनी सांगितलं की या बाबतीत तुमच्याशी बोलावं, म्हणून मी तुमच्याकडे आले आहे. पैशांचा विषय निघताच सुरेश आणि कविता दोघेही रागावले. तेवढ्यात कविता चिडून आरतीला म्हणाली, अगं आरती, पैसे मागायला तुला फक्त माझा नवराच दिसतो का? सतत इथेच पैसे मागायला येतेस. या घरात तुझा दुसराही भाऊ आहे ना, कधी त्याच्याकडेही मागायला जा. सगळा खर्च माझ्या नवऱ्यानेच करायचा का? आणि वर तुम्हा सगळ्यांना रोज पैसे द्यायचे का? वहिनी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे भाऊ सगळा खर्च करतो का? मग मी जे पैसे कमावतो ते काय वाया जातात का? माझ्याकडे तर एकही रुपया साठलेला नाही, कारण आई आणि आरतीला रोज पैसे मीच देतो. पैसे तर तुमच्याकडे साठत असतील. अरे रमेश, तुला बोलायची पद्धत नाही का? कोणाशी कसं बोलायचं हे आईने शिकवलं नाही का? ही तुझी वहिनी आहे, वयाने मोठी आहे आणि सन्मान करण्यास पात्र आहे. आणि तू काय काही बोलत सुटलास? जरा जिभेवर ताबा ठेव. अरे भावांनो, मी इथे तुमचं भांडण ऐकायला आलेली नाही. आईने मला फक्त पैसे आणायला पाठवलं आहे, म्हणून मी इथे आले आहे. तुम्हा दोघांपैकी कोण देणार हे मला माहीत नाही. मला फक्त माझ्या गरजा भागवण्यासाठी थोडे पैसे हवे आहेत. अगं, तुला ऐकू आलं नाही का? तुझ्या धाकट्या भावाने आताच काय सांगितलं? तो तर रोजच पैसे देतो म्हणे. मग आज मोठ्या भावाकडून घे. काय माझ्या नवऱ्याच्या अंगणात पैशाचं झाड लावलं आहे का, की जेव्हा मन येईल तेव्हा तोडून द्यायचे? अरे, असं वाटतंय की तुम्हा दोघांना मोठं लहान याचं काहीच भान उरलेलं नाही. कोणाशी कसं वागायचं हेही कळत नाही. आता तर परिस्थिती अशी झाली आहे की मला याला भाऊ म्हणायलाही लाज वाटते. लग्नानंतर या बाईने माझ्या भावावर असा कोणता जादू केला आहे की तो सगळंच विसरून गेला आहे. अरे दादा, आता तू हद्दच ओलांडतो आहेस. मी तुला मोठा भाऊ समजून आतापर्यंत गप्प बसलो होतो, पण जर मी तोंड उघडलं तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. अरे, तुम्ही दोघेही आपापसात भांडत बसा. मला तुमच्याकडून पैसे नकोत. तुम्ही असंच भांडत राहा. असं म्हणून आरती रागाने घराबाहेर निघून गेली. बाहेर जाताना ती मनातच म्हणत होती, माहीत नाही या घरात मला अजून किती दिवस असंच राहावं लागणार आहे. रोजच्या या भांडणांना पाहून मी कंटाळून गेले आहे. लग्नानंतर दोन्ही भाऊ खूप बदलले आहेत. आता त्यांना त्यांच्या बायकोशिवाय जणू कोणाचीच पर्वा उरलेली नाही. तेवढ्यात रमेश सुरेशकडे पाहत म्हणाला, दादा, तुला अजिबात लाज वाटली नाही का? आरतीने फक्त थोडे पैसे मागितले होते आणि त्यावर तू एवढा मोठा तमाशा केलास. बिचारी रागाने घराबाहेर निघून गेली. आपली एकच बहीण आहे आणि आजकाल असं वाटतं की तू तिला आधीसारखं प्रेमही करत नाहीस. अरे, जर तुला आपल्या बहिणीवर इतकंच प्रेम होतं तर तू स्वतः तिला पैसे का दिले नाहीस? तिच्या समोरच तू आमच्याशी भांडायला लागलास. त्यापेक्षा मी नकार दिल्यावर तू शांतपणे तिला पैसे दिले असतेस, तर ना हा तमाशा झाला असता, ना आरती रागाने घराबाहेर गेली असती. अहो, या लोकांशी बोलण्यात काही अर्थ नाही. चला, आपण आज जाऊया. यांना तर फक्त भांडणाचं निमित्त हवं असतं. निमित्त मिळालं की लगेच सुरू होतात. चला, इथून निघूया. स्वाती असं म्हणताच रमेश तिच्यासोबत शांतपणे आत निघून गेला. हे पाहून सुरेश मनातच म्हणाला, काय माहित या स्वातीने माझ्या भावावर कसा जादू केला आहे. लग्नापूर्वी
रमेश माझं प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचा, पण आज तो माझ्याशीच उलट बोलून निघून गेला. थोड्या वेळाने रमेश आई सुमित्राकडे गेला आणि म्हणाला, आई, मला तुझ्याशी दादा आणि वहिनीबद्दल काही महत्वाचं बोलायचं आहे. मी आता या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळलो आहे. मला आता काहीतरी उपाय करावाच लागेल, कारण मी अशा प्रकारे जास्त दिवस राहू शकत नाही. अरे मुला, तू काय बोलतोयस? असा कोणता उपाय करायची वेळ आली आहे? मला स्पष्टपणे सांग, नेमकी गोष्ट काय आहे? आई, खरं म्हणजे दादा लग्नानंतर पूर्ण बदलले आहेत. आता ते मला आधीसारखा भाऊ मानत नाहीत, ना आधीसारखं प्रेम करतात. त्यांना फक्त त्यांच्या बायकोचीच काळजी असते. आज तर हद्दच झाली. आरतीने फक्त थोडे पैसे मागितले आणि वहिनी लगेच चिडल्या. दादाही त्यांचाच पक्ष घेऊन माझ्याशी भांडायला लागले. घरात रोज रोज असे तमाशे होणं मला अजिबात आवडत नाही. म्हणून मला वाटतं की यापेक्षा चांगलं म्हणजे तुम्ही आम्हा दोघा भावांचा वाटा करून टाका. म्हणजे पुढे भांडण होणार नाही आणि सगळे शांततेत राहू शकतील. अरे मुला, तू काय बोलतोयस? कुठे वेडा तर झाला नाहीस ना? तुम्ही दोघेच भाऊ आहात. तुम्ही तर एकमेकांशी मिळून मिसळून राहायला हवं. पण तुम्ही तर गोष्ट थेट वाटणीपर्यंत नेऊन ठेवली आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात कधीच वाटणी होणार नाही. मला माझे दोन्ही मुलगे एकत्र राहिलेले पाहायचे आहे, वेगवेगळे नाही. पण आई, तूच सांग ना, असं रोज रोजचं भांडण कोणाला आवडेल? घरात नेहमी अशांततेचं वातावरण असतं. अशा वातावरणात राहणं आता खूप कठीण झालं आहे. यापेक्षा वाटणी झाली तरच बरं होईल. आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला माझ्यासोबतच ठेवेन. दादा त्यांच्या बायकोसोबत राहू देत, जर त्यांना त्यातच आनंद मिळत असेल तर. अरे मुला, तुझ्या तोंडून हे सगळं ऐकायला मला अजिबात आवडत नाही. तो तुझा मोठा भाऊ आहे. आपापसात थोडंफार भांडण झालं तरी ते बसून प्रेमाने सोडवायचं असतं. गोष्ट वाटणीपर्यंत नेण्याची नसते. आता मला याबद्दल अजून काही ऐकायचं नाही. तू तुझ्या खोलीत जा आणि शांतपणे विचार कर. आईचं बोलणं ऐकून रमेश काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला. दुसरीकडे आरती नदीकाठी एकटी बसून मनातच विचार करत होती. आजकाल घरात राहणं अजिबात बरं वाटत नाही. लग्नापूर्वी दोन्ही दादा माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. पण आता असं वाटतंय की मी त्यांची बहीणच नाही. जरी मी रागाने घराबाहेर आले असले तरी मनातून मला खूप वाईट वाटतंय. इतक्यात तिथे गावातील एक मुलगा आला, विकास, जो आरतीचा चांगला मित्र होता. अगं आरती, तू इथे नदी काठी एकटी काय करतेस? आणि तू खूप चिंतेत दिसतेस. तुला ठीक वाटत असेल तर मला सांगशील का, नेमकं काय झालं आहे? विकास, आता तुला काय सांगू? तुला तर आधीपासूनच माहिती आहे की आपल्या संपूर्ण गावात आता आमच्या कुटुंबाला भांडकुदळ कुटुंब म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. माझ्या चिंतेचं कारणही तेच आहे. आजकाल घरात अजिबात शांतता राहत नाही. सतत भांडण चालूच असतात आणि कधी कधी मी सुद्धा रागाच्या भरात सगळ्यांशी वाद घालते. पण नंतर मला जाणवतं की राग करून काहीच फायदा होत नाही. हो आरती, रागाने कोणत्याही समस्येचं समाधान होत नाही. नेहमी शांतपणे थंड डोक्याने विचार केल्यावरच योग्य मार्ग सापडतो. आणि खरं सांगायचं तर तुझे दोन्ही दादा घरात एकमेकाशी भांडतात आणि बाहेर लोकांसमोर स्वतःला बरोबर ठरवण्यासाठी एकमेकांना चुकीचं ठरवतात. त्यामुळे बाहेरच्यांना तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याची संधी मिळते. हो विकास, या समस्येचा काहीतरी उपाय काढायलाच हवा. सध्या तरी मी घरी जाते, मग शांतपणे विचार करूया की काय करायचं. हो चल, मी सुद्धा तिकडे चाललो होतो. आपण दोघं एकत्र जाऊया. असं म्हणत आरती आणि विकास दोघेही घराच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान घरी सुमित्रा सुरेशशी बोलत होती. मुला सुरेश, मी काही दिवसांपासून पाहते आहे की घरात सतत भांडण चालू आहेत. जिथे दोन भावांनी एकमेकांशी प्रेमाने राहायला हवं
तिथे रोज वाद आणि भांडण होत आहेत. असं का होतंय? मला हे अजिबात आवडत नाही. तुम्ही दोघे फक्त 2च भाऊ आहात. जर तुम्ही प्रेमाने आणि समजुतीने राहिलात तर बाहेरचे लोकही आपल्या कुटुंबाबद्दल काही चुकीचं बोलण्याआधी 100 वेळा विचार करतील. पण तुम्ही ज्या प्रकारे सतत भांडत राहता त्यामुळे बाहेरच्यांनाही आपल्या कुटुंबात फूट पाडण्याची संधी मिळते. आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी सुद्धा घरात भांडण व्हावीत असं अजिबात इच्छित नाही. पण रमेश असा झाला आहे की त्याला आपल्या बायकोशिवाय जणू कुणाचीच पर्वा राहिलेली नाही. मी त्याचा मोठा भाऊ आहे, तरीही आज त्याने माझ्याशी उलट उत्तर दिलं. आता तर असं वाटतंय की त्याच्या मनात माझ्याबद्दल अजिबात आदर उरलेला नाही. आई, तूच सांग, मी काय करू? मला देखील आपलं संपूर्ण कुटुंब प्रेमाने एकत्र राहावं असंच वाटतं. पण रमेशच्या या वागण्यामुळे आता माझ्याकडे त्याच्यासाठी बोलायलाही शब्द उरलेले नाहीत. सुरेश, मी तुला जास्त काही सांगणार नाही. फक्त एवढंच वाटतं की माझं कुटुंब कधीच तुटू नये. सगळे नेहमी एकत्र आणि प्रेमाने राहावेत. एकमेकांशी भांडून दूर जाऊ नयेत. आणि बघ, तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस म्हणून त्याला प्रेमाने समजावणं तुझंच काम आहे. मग तूच का त्याच्याशी वाद घालायला लागतोस? जर तू संयम ठेवशील तर घरात शांतता आणि आपलेपणा टिकून राहील. आई, आता तू सगळी चूक माझ्यावरच टाकत आहेस. ठीक आहे, मी मोठा आहे आणि मला त्याला समजवायला हवं, पण त्यानेही माझा आदर करायला हवा ना. शेवटी मी त्याचा मोठा भाऊ आहे, पण तो माझ्याशी असं वागतो जणू मी त्याचा शत्रू आहे, भाऊ नाही. मुला, ठीक आहे, आता त्या सगळ्या गोष्टी सोडून दे. घरातील स्वयंपाकाचं सामानही जवळजवळ संपलं आहे. तू बाजारात जाऊन थोडं सामान घेऊन ये, म्हणजे घरकाम सुरळीत चालेल. ठीक आहे आई, मी बाजारातून जाऊन सगळं सामान घेऊन येतो. असं म्हणून सुरेश बाजाराकडे निघाला. सुरेश गेल्यानंतर सुमित्रा मनातच म्हणाली, देवा, काय झालं या दोघांना? लहानपणी दोघे किती प्रेमाने एकत्र राहायचे, पण मोठे झाल्यावर आणि लग्नानंतर जणू एकमेकांचे शत्रूच होत चालले आहेत. देवा, काहीतरी चमत्कार कर की दोघे पुन्हा आधीसारखे प्रेमाने आणि समजुतीने राहू लागतील. त्याच दरम्यान सुरेश बाजाराच्या रस्त्याने जात असताना त्याला वाटेत त्याचा ओळखीचा गणेश भेटला. अरे सुरेश, बरं झालं तू इथेच भेटलास. अरे सुरेश, 2 महिन्यांपूर्वी तू माझ्याकडून जे पैसे घेतले होतेस ते कुठे आहेत? पैसे घेतल्यापासून तू दिसलासही नाहीस. मला माझे पैसे लवकरात लवकर परत हवेत, नाहीतर मला दुसरा काहीतरी उपाय करावा लागेल. अरे गणेश भाऊ, तुला काय सांगू, तुझ्याकडून घेतलेले सगळे पैसे घर खर्चातच गेले आणि आता कामावरून जे थोडेफार पैसे मिळतात तेही घर खर्चातच संपून जातात. मला फक्त काही महिने वेळ दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन. तू अजिबात काळजी करू नकोस. अरे, ही कसली गोष्ट झाली? पैसे घ्यायला आला होतास तेव्हा मोठमोठ्या गोष्टी करत होतास. 1 आठवड्यात पैसे परत देईन असं म्हणत होतास आणि आता म्हणतोयस काही महिने वेळ दे. मला हे काही मान्य नाही. मी तुला फक्त 2 दिवसांची मुदत देतो. 2 दिवसांनी मी स्वतः तुझ्या घरी पैसे घ्यायला येईन. आणि लक्षात ठेव सुरेश, 2 दिवसांनी मला माझे पैसे मिळाले नाहीत तर मी काय करेन याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. असं म्हणत गणेश तेथून निघून गेला आणि सुरेश मात्र तिथेच उभा राहून विचार करत राहिला. इतके दिवस मी कसा बसा गणेश पासून लपून राहिलो, पण आज त्याच्यापासून वाचू शकलो नाही. तो जाताना जी धमकी देऊन गेला त्यामुळे माझी चिंता अजूनच वाढली आहे. मी त्याचे पैसे कसे परत देणार? माझ्याकडे तर आता काहीच पैसे नाहीत. 2 दिवसांनी काय होणार कोण जाणे. असो, आता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी बाजारातच जातो. कदाचित तिथे काहीतरी मार्ग सापडेल. त्याच दरम्यान आरती घरी परत आली. अगं मुली, तू कुठे गेली होतीस? मी किती वेळापासून तुला शोधत होते, काळजी करत होते तुझी. आई,
तूच तर सकाळी मला सुरेश दादाकडे पैसे मागायला सांगितलं होतंस. त्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. तिथे रमेश दादा आणि दोन्ही वहिनीही होत्या. मी पैसे मागितले आणि लगेच सगळे भांडायला लागले. हे पाहून मला खूप राग आला, म्हणून मी सांगितलं की मला पैसे नकोत आणि रागाने घराबाहेर निघून गेले. थोडं पुढं जाऊन मी एकटीच बसले होते, मन शांत करण्यासाठी. हो मुली, मी सगळं पाहत होते. आता हळूहळू दोन्ही भावांमध्ये मतभेद वाढत चालले आहेत. कळत नाही आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे. घरात नेहमी अशांतता असते. आज तर तुझ्या धाकट्या भावाने वाटण्याची ही गोष्ट काढली, पण मी त्याला समजावलं. आई, आता सगळं देवावरच सोपवावं लागेल. तोच काहीतरी चमत्कार करून ही समस्या सोडवू शकतो, नाहीतर या दोघांना कधीच समजणार नाही. तेवढ्यात सुरेश घरी आला आणि कवितेला म्हणाला, अगं, आज मी बाजारात जात असताना वाटेत मला गणेश भेटला. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याकडून पैसे उधार घेतले होते. आता तो ते परत मागतो आहे. घरात कुणालाच माहिती नाही की मी बाहेरून कर्ज घेतलं आहे. आज त्याने मला धमकीही दिली. 2 दिवसात पैसे नाही दिले तर परिणाम चांगले होणार नाहीत असं म्हणाला. अगं, मी फार चिंता करणाऱ्यांपैकी नाही, पण त्याने असंही सांगितलं की तो स्वतः पैसे घ्यायला घरी येणार आहे. हीच गोष्ट मला जास्त त्रास देत आहे. अहो, तुम्ही का एवढी चिंता करत आहात? मला तर दुसऱ्याच गोष्टीची काळजी वाटते. तुमची बहीण आरती, तिच्या लग्नाबद्दल विचार करा. अजून किती दिवस तिला घरात ठेवणार आहेत? तिचे धाकटे भाऊ जबाबदारी टाळतात आणि प्रत्येक गोष्टीत आपल्यावरच अवलंबून असतात. त्यात आईचाही स्वभाव तसाच आहे. याचा आपल्या भविष्यात परिणाम होईल की काय, ही मला चिंता आहे. आणि उरलं गणेशच्या पैशाबद्दल, ते सोडा. त्याचं धमकावणं फक्त दाखवण्यापुरतं आहे. काही दिवसांनी तो स्वतःच विसरेल. हो भाग्यवान, तुझं म्हणणं ही काही अंशी बरोबर आहे. मागच्या वेळी मी अमोलकडून पैसे घेतले होते तेव्हा तो वारंवार मागून थकला आणि शेवटी त्याला पैसे माफ करावे लागले. कदाचित गणेश सोबतही तसंच होईल. आणि आरतीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर मला याबाबत आईशी बोलावं लागेल. इतका मोठा निर्णय मी एकट्याने घेऊ शकत नाही. खरं सांगायचं तर आरतीचं लग्न करण्यासाठी अजून तिचं वयही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक पुढे जावं लागेल. अहो, हे वय वगैरे सोडा. तुम्ही तिचं लग्न लवकरात लवकर करून टाका. तिला सांभाळून मी खरंच कंटाळले आहे. आणि तुम्ही तर या घराचे मोठे भाऊ आहात. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आईला विचारायची काय गरज आहे? या घरातील निर्णयावर तुमचाच अधिकार आहे. तुम्हीच आतापर्यंत घराची बहुतेक जबाबदारी सांभाळली आहे. आणि रमेश, तो तर कधीमधी थोडाफार खर्च करून स्वतःला फार जबाबदार दाखवण्याचा प्रयत्न करतो. हो भाग्यवान, हे मला चांगलंच माहिती आहे. रमेश लग्नानंतर खूप बदलला आहे. त्याला आपल्या मोठ्या भावाचा आदर करायचाही विसर पडला आहे. पण इतकी घाई करून काही उपयोग नाही. आरतीच्या लग्नाच्या बाबतीत मी आईच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. आणि तू काळजी करू नकोस. मी रमेशशी वाटणीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आईने नकार दिला असला तरी मी हार मानणार नाही. मी प्रयत्न करत राहीन. अहो, जे करायचं आहे ते लवकर करा. मला त्या स्वाती सोबत राहून खरंच आता कंटाळा आला आहे. वयाने आणि नात्याने मी तिच्यापेक्षा मोठी आहे, पण तरीही ती मला अजिबात मान देत नाही. स्वयंपाकाच्या कामावरून सुद्धा ती प्रत्येक वेळी माझ्याशी भांडते. आता मी तुमच्यासोबत बसले आहे, पण जशी मी स्वयंपाकघरात जाईन तशी ती लहान असूनही मला उलट सुलट बोलायला लागेल. आणि मीही आता प्रत्येक वेळी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. आता मी सुद्धा तिला उत्तर द्यायला लागले आहे. दुसरीकडे स्वाती रमेशकडे तक्रार करत म्हणत होती,
अहो, ऐकताय ना? तुमचे मोठे भाऊ सुरेश आणि त्यांची बायको कविता यांच्या वागण्याला दिवसेंदिवस मर्यादा वाढत चालली आहे. असं वाटतं जणू तू एखाद्या खूप श्रीमंत घरातून आली आहे. बघा ना, अजूनपर्यंत स्वयंपाकघरात कामालाही आलेली नाही. फक्त आपल्या नवऱ्यासोबत बसून गप्पा मारत असते आणि आईसमोर असा आव आणते की जणू सगळं काम तीच एकटी करते आणि मी काहीच करत नाही. खरं सांगायचं तर आता मी या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळले आहे. अगं हो भाग्यवान, तू जे म्हणतेस ते मीही पाहिलं आहे. मी आईशी वाटणीबद्दल बोललो होतो, पण तिने स्पष्ट नकार दिला. आणि खरं सांगायचं तर घराची बहुतेक जबाबदारी दादाच उचलतात. जरी मी माझ्या परीने प्रयत्न करत असलो तरी दादा माझ्यापेक्षा जास्त कष्ट करतात. पण त्यांच्या बोलण्याची पद्धत आता आधीसारखी राहिलेली नाही. त्यांच्या बायकोमुळे त्यांचा स्वभाव खूपच कठोर झाला आहे. हीच गोष्ट मला सर्वात जास्त राग आणते. असं वाटतं की वहिनींनी दादांना पूर्णपणे बदलून टाकलं आहे. अहो, तुम्ही जसं तुमच्या मोठ्या भावाबद्दल विचार करता तसं तुमच्या मोठ्या भावाकडे तुमच्याबद्दल विचार करायलाही वेळ नाही. त्यांचा सगळा दिवस त्यांच्या बायकोभोवतीच फिरत असतो. अगं काय सांगू भाग्यवान, काहीही असो, शेवटी तो माझा भाऊच आहे. कितीही भांडण झाली तरी मनात त्याच्यासाठी प्रेम कायम राहील. पण वहिनींमुळे दादा माझ्यापासून कुठेतरी दूर गेले आहेत. आणि एका बाजूला आरतीची ही काळजी सतावत असते. आणि बिचारी आरतीलाही आपल्या भांडणामध्ये ओढलं जातं. आणि मला ते अजिबात नको आहे की ती या सगळ्या गोष्टींमध्ये अडकावी. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तिचं वय झाल्यावर एखादा चांगला मुलगा पाहून तिचं लग्न करून द्यावं, म्हणजे तिला हे शांतपणे आणि सुखाने जगता येईल. अहो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मलाही आरतीबद्दल खूप काळजी वाटते. पण सध्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून आपण आपला मेंदू खराब करू नये. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा तुमच्यासोबत थोडा वेळ शांत बसायला मिळतो तेव्हाही जर आपण ह्याच गोष्टी बोलत बसलो तर मन आणखीन अस्वस्थ होईल. त्यापेक्षा थोडा वेळ शांत बसून मन हलकं करूया. त्याच दरम्यान आरती सुमित्राकडे येऊन म्हणाली, आई, तू काहीतरी कर ना. दोन्ही भावांमधील भांडण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी तर एकत्र राहायला हवं. अगं आरती, मी आता त्यांना समजावून सांगून थकले आहे. जेव्हा मी त्यांच्याजवळ बसून प्रेमाने सांगते तेव्हा ते ठीक आहे आई असं म्हणतात. पण नंतर पुन्हा तेच सगळं सुरू होतं. आता तर मी सगळं देवावर सोपवलं आहे. मग अशातच 2 दिवस निघून गेले. गणेशने सुरेशला पैसे परत करण्यासाठी दिलेला वेळही संपला. आज गणेश आपल्यासोबत 2 माणसं घेऊन सुरेशच्या घरी आला. तो मोठ्याने हाक मारत म्हणाला, अरे सुरेश, बाहेर ये. मी तुला पैसे परत करण्यासाठी जो वेळ दिला होता तो आता संपला आहे. मला माझे पैसे लगेच हवेत. गणेशचा आवाज ऐकून सुरेश आणि कविता घाबरून बाहेर आले. अरे सुरेश, मी तुला 2 दिवसांची मुदत दिली होती आणि आज ती संपली आहे. आता मला माझे पैसे नीट परत दे, नाहीतर मला कठोर पाऊल उचलावं लागेल. अरे गणेश, तू खरंच घरापर्यंत आलास. जरा हळू बोल. आई घरात आहे आणि बाकी लोकही आहेत. त्यांना या गोष्टीची माहिती नाही. मला अजून 2 महिने वेळ दे. मी तुझे सगळे पैसे परत करीन. अरे सुरेश, गणेश भाऊंनी काय सांगितलं ते समजलं नाही का तुला? पैसे आताच्या आता हवेत. गरजेच्या वेळी तूच विनवण्या करून मोठमोठ्या गोष्टी करून पैसे घेतलेस. आता हे नाटक बंद कर आणि लगेच पैसे परत दे. हे ऐकून कविता विनंती करत म्हणाली, भाऊ, कृपया तुम्ही आम्हाला अजून काही दिवसांची मुदत द्या. सध्या यांचं काम नीट चालत नाही, त्यामुळे घर चालवणंही कठीण झालं आहे. आम्ही तुमचे पैसे लवकरच परत करू. तुम्ही कृपया इथून जा, नाहीतर घरातील बाकी लोकांनाही हे कळेल. नाही कविता वहिनी, आज मी काहीही ऐकणार नाही. मला आजच माझे पैसे हवेत, काहीही झालं तरी. असं म्हणत तो सुरेशला धमकावत असतानाच घराच्या आतून रमेश बाहेर आला. त्याच्या हातात पैशांची एक छोटी पिशवी होती.
गणेश भाऊ, मी आतून सगळं ऐकलं आहे. तुमचे पैसे मी देतो, पण तुम्ही इथे गोंधळ करू नका आणि दादाच्या वतीने मी तुमची माफी मागतो. असं म्हणून रमेशने गणेशचे सगळे पैसे परत केले. गणेश पैसे घेऊन तिथून निघून गेला. यानंतर सुरेश घरात आला आणि सगळ्यांना एकत्र बोलावून त्याने उधारीबद्दल सगळं खरं सांगितलं. तेव्हा सुमित्रा शांतपणे म्हणाली, पाहिलंस ना सुरेश, अडचणीच्या वेळी तुझा स्वतःचा भाऊच पुढे येऊन तुला वाचवायला आला. मी नेहमी सांगत आले आहे, मिळून मिसळून राहा, एकमेकांचा आधार बना, त्यामुळे आयुष्य खूप सुंदर होतं. हे ऐकून सुरेश आणि रमेश दोघांनाही आपली चूक समजली. त्यांना कळलं की आपापसात भांडण करून काहीच फायदा होत नाही. नेहमी आपल्या माणसांसोबत मिळून राहणंच योग्य असतं. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाला समजली आणि मग सगळे मिळून आनंदाने शांततेत राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, कुटुंबात एकता, प्रेम आणि समजूतदारपणा असणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.